नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. बेंगलोरसाठी पुन्हा जायला निघायचं आहे आज. तर आत्ताचे वाजले आहेत 9:30 आणि अजून बॅग वगैरे काहीच भरलेल्या नाहीयेत आणि 4ची बस आहे. तर कंपनी या ट्रिपला एक्सपेन्सेस जे काही आहे ते बेअर करणार आहे की नाही ते माहिती नाहीये. तर आल्यावर बघूयात. म्हणून मग यावेळेस फ्लाईटने न जाता बसने जायचा विचार करतोय. तर तिकडून येताना बघूयात ट्रेन नाही तर मग फ्लाईटचं जर सपोज ऑप्शन कंपनीने तोपर्यंत जर सपोज कंपनीचा काही रिस्पॉन्स आला तर मग बघूयात काय होतंय काय नाही ते. पण या चला आता निघायचं आहे बेंगलोरला. बॅग वगैरे म्हणजे जे काही सामान आणायचं आहे ते बाकी आहे. तर वेगवेगळं आणि चाइल्डहुड फ्रेंड याला बेंगलोरला राहतो एक. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्रीयन घेऊन जायच्या आहेत. तर तिथे मिळत नाहीयेत त्या. तर त्या पण घेऊन यायच्या आहेत. त्याच्यानंतर बॅग भरायची आहे. आमच्या गॅलरीतल्या गार्डनमध्ये थोडी झाडं लावायची आहेत. तर कुंड्या वगैरे ज्या काही आहेत त्या थोड्या कमी पडत आहेत. तर अनुजा ते करणार होती आणि तिला हेल्प पण हवी होती माझी. पण मी तर आता जाणार आहे त्याच्यामुळे मी तर काय हेल्प करू शकत नाही. तर फक्त म्हटलं आधी कुंड्या आणून देऊयात आणि थोडीफार माती जी आहे ती आणून देऊयात. आलो आहे आता पिंपरी जवळ. इथे खूप साऱ्या नर्सरीज आहेत आणि वेगवेगळे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. त्या दिवशी एअरपोर्टला मित्राबरोबर गेलेलो सोडायला. तर त्या दिवशी त्या माणसाने कमी काहीच नाही केले पैसे. त्यामुळे आम्हाला इथे यायला लागले. पण बघूया इथे पण ऑप्शन्स आहेत खूप सारे वेगवेगळे. जस्ट जाऊन आलेलो आहे नर्सरीमधून. 20 किलो माती, 3 कुंड्या आणि एक शेवंतीचं रोप आम्हाला ऑलमोस्ट 400ला मिळालेलं आहे. 10 रुपये किलोने माती सांगत होते. ते 20 ते 22 किलो आहे असं तो म्हटला. तर आम्ही मोजून तर बघितलेली नाही आहे काही. पण ती त्याने 150 रुपयाला दिली आणि 70 रुपयाला कुंडी दिली त्याने. मी ज्यावेळेस तिकडे पुणे एअरपोर्टच्या तिकडे बघितलेलं तिथे तो 60 रुपयालाच देत होता. तर मग तरी गंटलेलो आहे थोडं इथे. आणि शेवंतीचं एक रोप दिसलं तर शेवंतीचं एक रोप आणलं. चला आता बॅग भरून घेतो आणि मग बघूया. त्यात अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे की मी जे प्रेससाठी कपडे दिलेले ते त्यांनी केलेले नाही आहेत अजून. माझा छानपणा थोडा उशीर झालेला मला कपडे द्यायला. तर ते बोलत आहेत की 12-12:30 पर्यंत या. आता वाजलेत किती? आता वाजलेत 11:15. सो 12-12:30 पर्यंत ते कपडे होतील प्रेस करून आणि मग नंतर बघूयात गोष्टी बाकीच्या कशा आपण अरेंज करतोय. तर मी सांगितल्याप्रमाणे मी पोहे आणले 3 किलो आणि बाजरी आणली. कारण प्रॉब्लेम काय आहे की बेंगलोर किंवा कर्नाटकमध्ये माहिती नाही पण बेंगलोरमध्ये तरी पोहे जर बघायला गेलं तर आपली जे हे असतात तांदूळ असतात तर तांदळासारखे जे काही असतात ते पोहे असतात. ते खायला एवढं काही चांगले लागत नाही. तर लास्ट टाइम गेलेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की जे पोहे आहेत ते येताना म्हणजे नेक्स्ट ट्रिपला जर सपोज तू येणार असतील तर त्यावेळेस येताना पोहे आणि बाजरी घेऊन ये. कारण की बाजरी पण तिथे भेटत नाही. तर मग पोहे आणि बाजरी घेतली आहे. पहिल्यांदा ती ठेवतो, नंतर शूज ठेवतो, नंतर माझ्याकडे एक बॅग असणार त्या बॅगमध्ये बाकीचे कपडे भरतो आणि मग बघूया कसं होतंय ते मॅनेज. सो चला गाईज निघतो आता बेंगलोरसाठी. बॅग्स वगैरे सगळ्या रेडी केल्या आहेत आणि घरातले खूप सारे कामं पेंडिंग होते तर ते कम्प्लीट केले आहेत. मला जे शॉर्ट व्हिडिओज रेकॉर्ड करायचे होते तर ते पॉसिबल झालेले नाही आहेत. आता परत आल्यावरच बघूयात काय म्हणजे कॉन्सेप्ट डोक्यात आहेत त्या लिहून तर ठेवलेले आहेत. बघूयात कसं हे होतंय ते म्हणजे पॉसिबल होतंय रेकॉर्ड करणं. तिथे तर नाही आहे आता ऑब्व्हियस घरी येऊनच पुन्हा करायला लागणार कारण की तिकडे दिवसभर ऑफिस असणार त्याच्यामुळे पॉसिबल तर होणार नाही तिकडे काहीच. सो वाकडच्या मॉल समोरून गर्दीतून रस्ता काढत कपिल भाऊ आपल्याला सोडायला येत आहेत. विकेंड असल्यामुळे आज थोडी गर्दी आहे. बरं झालं लवकर निघालो नाहीतर मग परत अटकलो असतो या गर्दीत. कपिल भाऊंचं व्हिडिओमध्ये नाव घेतल्यामुळे त्यांना आनंद अनावर झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्यांच्या तोंडाकडे बघून. हे व्हिडिओमध्ये उजव्या बाजूला तुम्ही वाकडचं नवीन होणारं मेट्रो स्टेशन बघू शकता आणि समोर तिथे येलो कलरची एक बस दिसते बघा. तर तिथेच जायचं आहे आपल्याला. हीच ती बेंगलोरला जाणारी बस आहे जिचं तिकीट मला अजिबात मिळालं नाही. आणि आता मी पोहोचलो आहे VRL बस डेपोमध्ये. त्यांच्या ॲक्च्युअल ट्रॅव्हल्सचं नाव आहे विजयानंद ट्रॅव्हल्स. सध्या बघा खूप साऱ्या बसेस उभ्या आहेत या VRL बस डेपोमध्ये.
यांनी बरेचसे रूट कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये हैदराबाद आहे, नागपूर आहे, मैसूर आहे आणि बेंगलोर सुद्धा आहे. इथे सुरुवातीला आल्याबरोबर लेफ्ट साइडला एक येलो कलरची केबिन दिसली, ते आहे त्यांचं वेटिंग रूम. इथे समोरून जे काही येणारी बस दिसते आहे, तर याच बसमधून आज मला बेंगलोरला जायचं आहे. दिसतानाच अशी खूप जास्त कम्फर्ट असेल अशी तर वाटते आहे. मल्टी एक्सेल आहे, वोल्वो आहे. तर बघूयात काय एक्सपिरियन्स असतोय तो मी नक्की शेअर करतो तुमच्या बरोबर. हा ना, बघ ना, ते एवढे एवढे पूर्ण सीट, म्हणून म्हटलं इंजिन नाही या गाडीचं पूर्ण मागे. ही आहे आपली सीट L11. बस रवाना होत आहे आता बेंगलोरच्या दिशेने. चला कपिल भाऊंना टाटा करून आता निघूयात. बस एकदम ऑन टाइम होती. 4:15चा डिपार्चर टाइम होता वाकडहून. तुम्ही आता हे बघितलंच, डेपो बघितलाच VRL बसचा. तर एक जण यायचं थांबलेला. बस आधी 4च्या दरम्यानच आलेली इथे. मुंबईहून ॲक्च्युली सुटलेली ही बस 4च्या दरम्यान इथे वाकडला आली आणि 4:15ला इथून निघते, वाकडमधून निघते. एक जण यायचं राहिलेला म्हणून मग त्यासाठी थांबलेली बस. जर तो लवकर आला असता तर इथूनही ती लवकरच निघाली असते. तो बघूया बस आता कुठे कुठे थांबते. घरून तर टिफिन आणलेलंच आहे, अनुजाने बनवून दिलाय टिफिन. VRL वाल्यांचा नवले ब्रिजच्या तिथे पण एक असा मोठा स्टॉप आहे. इथे वेटिंग रूम्स वगैरे आहेत. त्यानंतर ही 0361 ही बेंगलोरला चालली आहे. ही 4:15ची बस होती, म्हणजे 3:45ला निघालेली, तीही चालली आता. आणि हा पुढे गेल्यावर बघा नवले ब्रिज, आणि त्या साईडने मुंबईला जाणारी तुम्ही ट्रॅफिक बघा. गाडीचं लगेज कंपार्टमेंट गुड्सने भरलेलं आहे. तर आता नवीन गुड्स जे काही आहे ते भरत आहेत. बस आता पुढच्या प्रवासासाठी निघालेली आहे. काही पॅसेंजर्सनी सातारा आणि कराडमधून ऑनबोर्डिंग केलं. बरीचशी बस जी काही आहे ती मोकळी होती कराड येईपर्यंत. सातारा आणि कराड करत आता आम्ही पोहोचलेलो आहे मणिकंठन या हॉटेलला. गाडी आता डिनरसाठी थांबली आहे. पेटनाका म्हणून एरिया आहे, कराडच्या पुढे आणि कोल्हापूरच्या अलीकडे. आणि इथूनच एक सांगलीला जायला फाटा फुटतो. तर इथून सांगली आहे एक 25-50 किलोमीटर. आणि या पेटनाक्यापासूनच माझं जे काही गाव आहे ते एक 12-13 किलोमीटर येईल वेस्टला. तर खूप दिवसापासून हे हॉटेल बघतोय, पण पहिल्यांदाच इथे थांबण्याचा योग आला या ट्रॅव्हल्समुळे. हा या रस्त्याने सरळ पुढे गेलं, इकडे टोवर्ड्स पुणे, इकडे टोवर्ड्स कोल्हापूर, बेंगलोर. इथेच पुढे गेल्यावर पेटनाका आहे आणि तिथून त्या साईडला म्हणजे टोवर्ड्स ईस्टकडे पहिल्यांदा इस्लामपूर लागतं आणि इस्लामपूरच्या पुढे सांगली. याच हॉटेलला कर्नाटक गव्हर्नमेंटची अंबारी उत्सव एक त्यांची बस आहे लक्झरी. तर ती बेळगावी नाशिक जस्ट आलेली आहे इथे. सेम आहे, सेम विजयानंद आणि यांची जी काही आहे ती सेम आहे कर्नाटक गव्हर्नमेंटची. B11R और 9600 वोल्वो समथिंग आहे काहीतरी. बस त्यांनी आत्ताच ओपन केली आणि सगळेजण येतात आणि बसत आहेत. तर मी म्हटलं आधी टिफिन जो आहे तो लाईट चालू आहे तोपर्यंत खाऊन घ्यावा. माईकमुळे खूप चांगला फायदा झाला आहे, कारण की जे नॉईस जो काही आहे बाहेरचा तो
तर त्यात खूप जास्त फरक पडणार आहे. लास्ट ट्रिपला खूप जास्त त्रास झालेला, कारण माझा आवाज कमी आजूबाजूचा आवाजच जास्त येत होता. तरी चपाती खूप जास्त दिल्या, 3-3.5 चपाती. बटाट्याची भाजी, चपाती. खूप दिवसानंतर घरात अशी पिवळी बटाट्याची भाजी केलेली, टिफिनला द्यायचे म्हणून. ते शाळेत अनुजा पुरी द्यायचं म्हणत होते, मी त्याला नाही सांगितलं, तेलकट ऑइल येतात त्यामुळे. तर आई कसं शाळेत पिकनिकला जाताना त्यावेळेस टिफिन हे करून देते, बटाट्याची भाजी आणि फील होते. बसमध्ये बसून जेवते. खूप दिवसानंतर स्लीपरने पण प्रवास करतो, तेव्हापासून गाडी घेतली आहे. त्यानंतर मध्यंतरी एकदा फक्त गावी आलेलो सांगलीला, आणि त्यानंतर तर स्लीपरने नाहीच केलं. पण ऑलमोस्ट आता 5 वर्ष झाली. ते एकदाच मी आणि असतो सोबत. तर चला जेवण घेतो. 9 वाजलेत, अजून 12 तास थांबायचं मला, म्हणजे बसमध्ये बसून 12 तास प्रवास करायचा. जेवण करून झोपल्यामुळे प्रवास कधी पूर्ण होतोय हे समजलंच नाही. सकाळचे आता वाजलेत 5 आणि चित्रदुर्ग नावाचा एक जिल्हा आहे कर्नाटकमध्ये. तर त्या ठिकाणी हा जो मोठा स्पेस किंवा एरिया जो काही तुम्ही बघता आहात, तर तो पूर्ण VRL किंवा विजयानंद ट्रॅव्हल्स यांचा आहे. विजयानंद ट्रॅव्हल्सच्या ज्या काही बसेस या रूटवरून जातात किंवा या हायवेवरून जातात, तर त्या सगळ्या बसेसचा जो काही स्टॉप आहे तर तो इथे आहेच. कारण त्यांचं इथे स्वतःचं फ्युएल स्टेशन आहे. ते समोर तुम्ही कॅन्टीन बघत आहात, आणि दुसऱ्या ज्या काही बसेस आहेत तर त्या सुद्धा इथे उभ्या आहेत. ही जी काही बस आहे ती वाकडच्या तिथे तुम्हाला दाखवलेली बघा, ती बाहेर पडत होती. ती आत्ता आमची बस आल्यानंतर आली आहे, त्यामुळे काही माहिती नाही की दोघांचं टायमिंग कसं आहे बँगलोरला पोहोचण्याचं. बेंगलोर सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला बेंगलोरचा ट्रॅफिकचा. सो बसमधून उतरलं आणि खूप म्हणजे 300-400 मीटर मेट्रो स्टेशन होतं. तर फिरत म्हणजे विचारत आलोय, आणि हे मागे बघताय ते केंपेगौडा बस स्टँड आहे. तर इथून जवळपास मॅक्सिमम ज्या काही बसेस आहेत त्या सुटतात, आणि हे समोरच्या बाजूला जे काही आहे पिंक कलरच्या बिल्डिंगमध्ये, तर तिथे अंडरग्राऊंड मेट्रो आहे. तिथून मला पर्पल लाईन पकडायची आहे. सो चला, ऑफिसला जायला लेट होते. तो आता जातो, रूमवर जातो, आवरतो आणि आवरून लवकर जातो ऑफिसला, कारण की मला साधारणतः 12 तरी वाजतील ऑफिसला जायला. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.